नमस्कार मित्रांनो, आज बेंद्राचा दिवस. बेंद्राचा दिवस म्हटलं की बैलपोळा. बैलपोळा हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. दरवर्षाप्रमाणे शेतात जाऊन पुरणपोळीचा नैवेद्य आणि आंब्याच्या पानाचं तोरण हे शेतामध्ये ठेवलं जातं आणि तिथे नैवेद्य दाखवला जातो. त्याप्रमाणे आज शेतामध्ये गेलो आणि तिथं शेतामध्ये गेल्यानंतर नैवेद्य दाखवला. मित्रांनो, तुम्ही शेतामधील काल परवाच लावलेली रोप पाहू शकताय. या रोपामधून पाणी पाहायला मिळते आणि त्या पाण्यामधून चिखलामधून वाट काढत मी पुढे सरकत आहे. तसेच तुम्ही पाहू शकता पनवेल गावचे लोक देखील आपल्या शेतामध्ये ते तोरण आणि नैवेद्य दाखवण्यासाठी तिथे आलेत आणि तुम्ही पाहूच शकताय या शेतामध्ये देखील कोणतरी ते नैवेद्य दाखवून गेलेल्याचं पाहायला मिळतंय. गोपाळभरीतून नैवेद्य दाखवल्यानंतर डोंगराला जायचं होतं, तर वाटेमध्येच ही तुम्हाला चिंच पाहायला मिळते. या चिंचेखाली लहानाचं मोठं झालो, ज्या सावलीमध्ये क्रिकेट, ज्या सावलीमध्ये दंडीने खेळलो, ती चिंच पाहिल्यानंतर लहानपणीचे दिवस आठवल्याशिवाय राहिलंच नाही. खळखळत असलेला वडा वाहताना दिसतोय. त्या वड्याच्या शेजारी तुम्हाला तो कटाडा पाहायला मिळतोय. त्या कटाड्यावरच उभं राहून आम्ही त्या गळानं खेकडी पकडायचो, मासं पकडायचो, कधी कधी तिथं आंघोळीसुद्धा यायचो. तर मित्रांनो, आता गोपाळभरीतनं आपण आलेलो आहे. आता डोंगराकडे निघालेलो आहे. डोंगराकडचं जवळचं अंतर जवळजवळ पाहिलं तर इथनं 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि अंतर पार करायचं म्हटलं तर पाऊण तास नक्कीच लागतो. आता पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळं थोडा वेळ मी विश्रांती घेतो. आणि मित्रांनो, डोंगराकडे निघालेलो आहे आणि प्रचंड असा पाऊस मुसळधार सुरू झालेला आहे. डोंगराकडे जाताना तुम्ही गोरे चारताना तुम्हाला तिथं आजोबा पाहायला मिळत आहेत, ज्यांना ऐकायला कमी येतं. त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारल्या, खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. चला की पोळ्या कुठे आहेत? पोळ्या पोळ्या कुठे आहेत? पोळ्या काय मस्त राखताय? चला डोंगराडे. फुटला हा दगड पाण्याच्या होय इथे टाकायचे. हा लवकर पोळ्या केलेल्या नाही. बरं, जाऊया. तोरण टाकून येतो, नैवेद्य दाखवून येतो. किती वाजले? वाजले की 4:30 वाजल्या. काय मारतोय? किती वाजले? त्या आजोबांशी बोलून झाल्यानंतर खूप छान वाटलं आणि पुढे सरकलो. पुढे जात असताना तिथे एक जण कोणतरी तिथं फॉरेस्ट का कोणतरी उभं होतं, म्हणून व्हिडिओ बंद केला. तुम्ही पाहू शकता या कॅनलमधून हा तो बोगदा पाहताय. मित्रांनो, तुम्ही विजेचे खांब पाहू शकताय. आता कुठेतरी लाईट तिकडे जाण्याचा प्रयत्न करते, म्हणजे अजून काही तिथपर्यंत लाईट पोचली गेलेली नाही, पण भविष्यात तिथं लाईट पोचू शकेल. इथपर्यंतच लाईट गेलेली आहे. जोपर्यंत तुम्हाला इथं मी तुम्हाला हा दाखवतोय, पुढे कोणतरी तुम्हाला तिथं पाहायला मिळतं आहे, गोरं घेऊन जात आहे, तिथपर्यंतच डांब आहेत, तिथपर्यंतच लाईट आतापर्यंत पोचलेली आहे. भविष्यात पुढे कधी तिकडे लाईट पोचेल त्यावेळी पोचेल. पण या कॅनेलला 12माही पाणी असतं आणि 12माही पाणी असल्यामुळे इथं ह्याच्या आसपासची जी जमीन आहे ती 12माही पिकली जाते. मात्र त्या डोंगरा शेजारी जी जमीन आहे ती मात्र फक्त पावसाळीच पिकली जाते. म्हणजे पावसाळी पीक फक्त म्हटलं तर फक्त भातच ही लागवड केली जाते. भात लागवड केल्यानंतर तिथल्या रानामध्ये, त्या डोंगराच्या रानामध्ये कुठलंही पीक घेतलं जात नाही, कारण इथलं पाणी तिकडे वर अजून काही पोचले नाही. ज्यावेळी इथलं पाणी ओसरून तिकडे फेकलं गेलं जाईल, त्या डोंगरापर्यंत लोकांची रानं तिथं पाहायला मिळतात, शेतं पाहायला मिळतात, जिथं भात पीक ही लागवड केली जाते आणि ती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. तुम्ही पाहू शकता हा कॅनॉल. ह्या कॅनेलला जे पाणी येतं आहे ते मित्रांनो चांदोली धरणातून पाणी येतं आहे. चांदोली धरण इथनं जवळजवळ 20-25 किलोमीटर आहे. त्या चांदोली धरणातलं पाणी हे या गावातून कॅनेलच्या मार्फत पुरवलं जातं. येथे कच्चा रस्ता असल्यामुळं इथून डोंगरापासून ते घरापर्यंत पोहोचायचं म्हटलं तर 1.5-2 किलोमीटरचा प्रवास हे डोक्यावरून वजन घेऊनच जावं लागतं. तुम्ही पाहू शकताय या चिखलातून कशी वाट काढावी लागत आहे. मित्रांनो, बराच वेळ झालं तुम्ही माझा लॉक पाहताय. महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला माझी ओळख सांगितली नाही. तुम्हाला हे काय दाखवते, यातलं गाव कोणतं आहे हे तुम्हाला सांगितलं नाही. तर पहिल्यांदा मी मुळात माझं स्वतःची ओळख सांगतो तुम्हाला. माझं नाव सचिन आहे आणि माझं गाव चरण आहे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. आता पाऊस बघा, तुम्ही वारा पाहू शकताय. थोडा मुसळधार वारा वाहतोय आणि या वाऱ्यामध्ये लॉक बनवायचा खूप अवघड होऊन झाले, तरीसुद्धा मी तुमच्यासाठी हा लॉक बनवत आहे. मित्रांनो, पाहू शकताय मुसळधार असा पाऊस आणि वारा देखील सोसाट्याचा वाहून मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय मुसळधार असा पाऊस आणि या पावसामध्ये भिजण्याचा आनंद कुत्रा देखील घेताना दिसतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय एवढा जोरात पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये माझा लॉक थांबलेला नाही, लॉक चालूच आहे. तुम्हाला हे लाईव्ह पाऊस पडत असताना लॉक बनवत असताना तुम्हाला पाहायला मिळते. हा चारी बाजूने डोंगराच्या मधोमध बसलेले हे चरण माझं गाव
माझं चॅनलमध्ये एक छोटंसं मोबाईलचं दुकान आहे मित्रांनो. कधी कधी असं मी मराठी व्लॉग बनवत असतो, जे शेतातील रानातील व्लॉग असतात. आता थोडे गेल्यानंतर मला आणखी काय काय पाहायला मिळते हे आपण पाहायचं आहे मित्रांनो. बैलपोळा हा सण उत्साहात आणि सर्वजण करत असतात. तुम्ही पाहू शकताय येथे देखील तुम्ही पूजा कशी केली जाते तुम्ही पाहू शकता. एक काठी त्या शेतामध्ये रोवली जाते आणि त्याच्यावर ते आंब्याचं तोरण बांधलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्याला तिथं पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यावेळी मात्र तुम्ही पाहू शकताय कुत्रा तो पोळीचा नैवेद्य खाताना तुम्हाला इथं पाहायला मिळते. पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकताय मित्रांनो डोंगरात पोचतोय तर तुम्ही पाहू शकता इथं 2 अळिंब तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे अळिंब कधी कुठे उगवले काही सांगता येत नाही. म्हणजे काय, जर मी इथं उभा राहिलो आणि 2 मिनिटांनी मी जर इथून बाजूला जरी झालो तर 2 मिनिटांनी तिथं अळिंब उगवलेलं असतं. म्हणजे ॲटोमॅटिक ते एवढ्याच जलदरित्या तिथं ते उगवतं आणि ते आपल्या इथं पाहायला मिळते. बघा किती लहान अळिंब तुम्हाला पाहायला मिळते. पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखी मोठी अळिंब पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही मित्रांनो व्लॉग पाहायचं सोडू नका. थोडंच पुढे आल्यानंतर तिथे देखील तुम्ही पाहू शकता तिथे सुद्धा पोळीचा नैवेद्य दाखवताना तुम्हाला काही माणसं दिसत आहेत. का तोरणं गाठली का रे, तोरणं गाठली का? अरे तोरणं नैवेद्य दावला का नाही? हा कुठं खाकी कशाला? आज काय काम करायचं नसतं बेंद्रा दिवशी? हा बेंद्रा दिवशीच काम करायचं. अरे काय काय करायचं आता मित्रांनो. फायनली आता आपण डोंगरात पोहोचलेलो आहे. गोपाळविरुद्ध इकडे यायला तुम्हाला किती वेळा सांगितलं तर 1.5 तास लागतो आणि 1.5 तास आता आपण चालल्यानंतर आपण डोंगराजवळ माझ्या शेताजवळ पोहोचलेलो आहे. आणि मगाशी तुम्हाला मी त्या पवनचक्कीकडे कॅमेरा मारून दाखवला होता. त्यावेळी मात्र पावसाचा जोर जास्त होता, त्यामुळे अंधुक दिसत होतं, धुकं पडलं होतं आणि वारं देखील सोसाट्याचा सुटला होता. त्यामुळे त्या पवनचक्की आपल्याला दिसत नव्हत्या. पण आता क्लिअर आपल्याला पवनचक्की तिथं पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकताय आपण कुठून चालत आलो पाहू शकताय मित्रांनो. 1 मिनिट छत्री बंद करून दमवते मित्रांनो. आपण पाहू शकताय तिथे एक निनाईचं मंदिर आहे आणि त्या बोगदा तुम्हाला दावला होता. त्या बोगद्यापासून आपण चालत आलोय. जवळजवळ 1.5 तास ते 1 तास आपल्याला कंप्लीट झाला आपण चालतोय आणि ते वाडात झाड. आणि आता फायनली आपण माझ्या शेतामध्ये पोचलेलो आहे आणि आता आपण तिथे आता नैवेद्य दाखवणार आहे. एकटा शेताकडे गेला असल्यामुळं कॅमेरा सेट करता येत नव्हता. वारंवार पाऊस पण पडत होता आणि तो कॅमेरा देखील हातात निसटायचा आणि त्या चिखलात पडायचा. तरी देखील तुमच्यासाठी मी कॅमेरा कुठेतरी सेट केलेला आहे. कॅमेरा सेट केल्यानंतर मी जरा शेताच्या मध्ये सेंटर भागी गेलो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे शेत हे काल परवासी जिथं रॉप लावलं होतं आणि रॉप लावलेल्या ठिकाणी जाता नैवेद्य दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकताय त्याच्या बाजूला पवनचक्क्या दावल्या, त्या पवनचक्क्या दावल्या त्या डोंगरावरती. आता मी नैवेद्य दाखवतोय तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये. मित्रांनो हेच माझं ते शेत जे काल परवा जिथं रॉप लावलं होतं आणि तिथं आज मी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी इथे आलेलो आहे. तसेच तुम्ही पाहू शकता या शेतामध्ये रोप लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या डोंगरावरती ज्या पवनचक्क्या तुम्ही पाहू शकताय. चिमण्याचा पकड पहा किती लांब गेल्या उडून का. हा बघा या लहान लहान चिमणी पाखरं तुम्ही पाहू शकता. या डोंगरामध्ये किती चिमण्या होत्या, लाखो चिमण्या आता आपल्या समोरून उडून गेल्या. ते पहा त्या रंगीबिरंगी चिमण्यांचा, त्या पाखरांचा असा मधुर आवाज तुम्ही ऐकू शकताय. मित्रांनो नैवेद्य दाखवून येतोय तोवर मगाशी आपल्याला तो मित्र भेटला होता. खगं पडलं होतं, त्याचं शेत वाहून गेलं होतं, बांध वाहून गेलं होतं. त्यांनी बघा कशा प्रकारे काम केलेलं आहे. त्यांनी ते पाणी जे वाहून जात होतं, ज्यांचं रोप ते वाहून जात होतं, त्यांनी ते थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते तुम्ही पाहू शकता हे वडाचं झाड, या एवढं मोठं वडाचं झाड तुम्ही पाहू शकता. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत टेकलेले आहेत. पावसाचा जोर वाढला आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला आवाज जास्त येणार नाही. मित्रांनो आता घरी निघालेलो आहे, 5:30 वाजलेले आहे, त्यामुळं आपला व्लॉग इथेच संपतोय. तर मित्रांनो आता आम्ही घरी निघालेलो आहे आणि हा मराठी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या या SS लोहार या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद मित्रांनो.